आशू भाऊ अहो तुम्ही भाऊ तुम्ही झोपला नाहीत? नाही झोपलो. तुम्हाला बराच उशीर झाला रे. तुमची वाट बघत होतो मी. मला खूप काळजी वाटते रे. आम्ही वस्तीमध्ये होतो, गॅरेजवर गेलो होतो, पाना गँगला भेटलो. तिथेही तीच परिस्थिती आहे, काही वेगळं नाहीये, नाही का? होणारच ना. रॉकी एकटा आहे, त्याच्या घरचं कोणी नाही. हो भाऊ, काका बरे आहेत का? हो ठीक आहे. पण आजपर्यंत मी लक्ष्मणला एवढा चिडलेला पाहिला नव्हता. भाऊ अहो, रॉकी खूप जेन्युइन मुलगा आहे. त्याचं आणि संपदाचं खरंच प्रेम आहे एकमेकांवर, आणि हे आपल्याला समजून सांगितलं पाहिजे. नाही आशू, आपल्याला लक्ष्मणशी नाही तो आपलं ऐकूनच घेणार नाही. मी बोलू का? नाही नको. तो आत्ता खूप रागावलाय आणि त्याचा सगळ्यात जास्त राग तुझ्यावर आहे. अरे पण त्यांनी पण हे समजून घ्यायला पाहिजे ना. त्यांचा राग बाजूला ठेवून त्या दोघांच्या सुखाचा विचार केला पाहिजे ना आपण. हे बघा भाऊ, मी खरंच बोलते त्यांच्याशी. नाही शिवा, ऐक ऐक. लक्ष्मणला हे कधी वाटलंच नव्हतं की तू त्याच्या विरोधात जाशील, आणि त्यामुळे त्याला जास्त वाईट वाटलंय. हे तू समजून घे. काहीतरी मार्ग काढायलाच लागणार आहे तू. नाही, मार्ग काढायला लागेल, पण जो काही मार्ग काढणार असाल ना, तो जरा जपून काढा. सीता नुकतीच आजारातून बरी झाली. भाऊ तुम्ही नका काळजी करू. आम्ही दोघं आहोत ना, आम्ही सांभाळून घेऊ. तुम्ही आता आराम करा. तुम्हा दोघांवर माझा विश्वास आहेच. तुम्ही दोघे एकत्र आहात म्हणल्यावर काय अशक्य आहे. तिचं लग्न लावून टाकूया. लक्ष्मण, अरे हे बघा भाऊ, माझ्या मुलीच्या सुखासाठी मी हा निर्णय घेतलाय. लवकरच तो मुलगा बघायला येईल. लक्ष्मण, अरे असं काय करतोयस? तिचं वय काय? वय भाऊ, वयाचा विचार तिने केला असता ना, तर हे सगळं करून बसली नसती ती. ठीक आहे भाऊजी, पण असं तडकाफडकी घाईत निर्णयावर येणं बरोबर आहे का? वहिनी, आशूच्या लग्नासाठी पण तेच केलंस ना तू. नाही, मला मान्य आहे परिस्थिती वेगळी होती, आणि हे बाहेर कळण्याच्या आधी मला सगळं उरकून टाकायचंय. तिचं लग्न लावून टाकायचंय. ऐका ना, पण संपदाला एकदा विचारलं तर? आशू, मला तिच्याशी वाद घालायचा नाहीये. तिला या सगळ्यातून बाहेर राहायला सांग. अरे काका, काय चुकीचं बोलतेय ती? ती एवढंच म्हणतेय की संपदाशी बोलून बघ एकदा, तिला काय हवंय विचार, आणि मग एक बाप म्हणून मला हे सगळं कळूच शकतं ना आशू. आणि मुळात मला हे तुम्हाला सांगायचं होतं, मी सांगितलंय. लक्ष्मण, ऐक ना, असं घाईघाईत निर्णय घेऊ नकोस. काका असं नका ना करू. तुम्ही एकदा विचार. शिवा, आता तू काही बोलू नकोस. एकतर तुझ्यामुळेच सगळी वेळ आलीये. आई अगं, तू तिला चुकीचं ठरवून चुकीच्या गोष्टीला सपोर्ट करतेस ना. आशू, ही चूक नाहीये. उलट झालेली चूक आता आपण सुधारतोय. एक मिनिट. तुम्ही सगळे इतके पॅनिक का झाले? म्हणजे काय झालंय ना? अगं, संपदाने कोंडून घेतलंय. संपदा, कशासाठी, कोणासाठी करते सगळं? त्या रॉकीसाठी? कीर्ती, अगं प्रकरण आधीच चिघळलंय ग. तू बोलू नकोस. संपदा, भाऊ एक मिनिट. मला माझ्या बहिणीची काळजी आहे म्हणून मी बोलते ना. संपदा, संपदा दार उघड. बघ, मी ताई आहे तुझी. तू माझ्याशी सगळं शेअर करू शकतेस. दार उघड. संपदा, संपदा बाळा, दार उघड ग. कोणीतरी समजावं हिला. काहीतरी उलट सुलट करून बसली तर ताई. उर्मिला, असं काही होणार नाहीये. संपदा, संपदा दार उघड. संपदा, संपदा बाळा, दार उघड. आपण शांतपणे बोलूया. दार उघड. एक मिनिट थांबा. थांबा, सगळे थांबा. पॅनिक नका हो कोणी. संपदा, हे बघ प्लीज, दार उघड. तुला जे काही म्हणायचंय ते आम्ही ऐकून घेतो. तुझं म्हणणं महत्वाचं आहे ना, ते जाणून घेणं गरजेचं आहे. आता कशाला विचारताय मला माझं काय मत आहे, मला काय करायचंय ते? बाबांना माझं लग्न लावायचंय ना,
तर बाबांना सांगा की मी तर कोणाशी लग्न करणार नाही. माझं रॉकीवरच प्रेम आहे आणि लग्न केलं ना तर मी फक्त रॉकीशीच करेन. सांगा बाबांना. संपदा आई लक्ष्मण जरा लक्ष्मण हे संपदा बरोबर आहे तुझं म्हणणं. हे बघ तू दार तर उघड, आपण सगळं सॉल्व्ह करू. तू दार उघडलं नाहीस तर कसं सॉल्व्ह होईल सगळं? हा बोलूयात, दार उघड. तरी मी तुम्हाला सांगत होते विषय काढू नका म्हणून. अरे मग काय करायचं होतं? त्या मुलाशी लग्न लावून द्यायचंय. पण एवढी काय घाई होती तुम्हाला? हे बघ, हे तुझ्या भल्यासाठीच चाललंय. पण बघितलं ना आता काय होत बसले ते. ए थांबा थांबा. संपदा ऐक ना संपदा, असं नको करू अगं. आम्ही फॅमिली आहोत की नाही तुझी. फॅमिली? वहिनी यांना फॅमिलीचा अर्थ तरी कळतो का विचार ना. संपदा नाही का काही अशी ऐका ऐका थांबा थांबा थांबा. हे बघा असं आपण सतत सगळे बोलत राहिलो ना तर तिला अजून त्रास होईल. मी काय म्हणते तुम्ही सगळे इथून जा. आम्ही म्हणजे मी आणि आशू तिच्याशी बोलतो. नाही, मी माझ्या मुलीला सोडून कुठे जाणार नाही. काका प्लीज ऐकून घ्या प्लीज म्हणते. अरे शिवा, तू नको बोलूस बाई. आशू पुन्हा काहीतरी भलतंसुलतं होऊन बसेल हे. मी नाही जाणार इथून. हे बघ, जे काय ना ते माझ्या समोर बोला. काय त्यात काय एवढं बोलायला? नाही, मी इथून नाही जाणार आहे. मी इथून नाही जाणार. लक्ष्मण भाऊ इथं ऐक. हे बघ, ऐका. बरोबर आशू बरोबर बोलतोय. शिवा बरोबर. नाही, मी लक्ष्मण इथून जाणार उर्मिला नाहीये. चला. भाऊ इथून. संपदा उर्मिला चला. संपदा ऐका भाऊ तिच्याशी ऐका ऐका हे लक्ष्मण. आशू नीट समजूत काढ प्लीज.